नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? उमेश दास कायंगोळी. आपण कुठून आलात? मी वाई तालुका वाई जिल्हा सातारा इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी मजुरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 26 जानेवारी 2021 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्याअगोदर मी शाळेत असल्यापासून आम्ही गणपती बसवायचो, शिवजयंती, नवरात्रोत्सव आणि बाकीचे जे पारंपरिक जे विधी आहेत ते करायचो. सत्यनारायण पूजा करायचो. जेजुरीच्या खंडेराया तिकडे सोमवती अमावस्येला जायचो. त्याच्यानंतर आळंदी, पंढरपूर असं कोण जिकडे सांगेल तिकडे जायचो. त्यानंतर महाशिवरात्रीला महाबळेश्वरला जायचो. अशा बऱ्याच ठिकाणी जे सांगेल तिकडे जायचो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला कोणी दिली, त्याचप्रमाणे आपण त्यांच्या संपर्कात कसे आलात? त्याचं झालं असं, माझा भाऊ पुण्याला होता. तर पुण्यामध्ये पिंपरीला असताना त्यानं तिथे एक स्टॉल लागलं होतं. तिथून पुस्तक आणलं होतं आणि पुस्तक ते घरी ठेवलं होतं. ते पुस्तक मी वाचल्यानंतर माझं असं लक्षात आलं की हे वेगळंच ज्ञान आहे काहीतरी. आत्तापर्यंत मी जे ज्ञान ग्रहण केलं त्यात आणि यात बराचसा फरक आहे आणि हे शास्त्रानुसार आहे. त्यामुळं मी हे पुस्तक वाचलं. त्यानंतर मी नामदीक्षेसाठी नंबर मिळवले आणि नामदीक्षा 26 जानेवारी 2021 रोजी घेतली. जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये काय काय अनुभव आलेत? ज्या वेळेपासून मी नामदीक्षा घेतली त्यावेळेपासून तर मला भरपूर लाभ झाले. त्यातले मी काही मोजकेच लाभ सांगतो. एक तर माझी मुलगी मुंबई पोलीसची भरती दिली होती. मी गुरुजींना बोललो, गुरुजी असे असे मेरे बेटे ने मुंबई पुलिस की भरती परीक्षा दी है. तो गुरुजी बोले बेटा हो जाएगा. त्यानंतर 5व्या दिवशी रिझल्ट आला आणि त्यात ते पास झाली. त्याच्यानंतर आत्ता जानेवारीमध्ये मेडिकल झालं, आता ट्रेनिंगला जाईल ते. त्यानंतर दुसरा लाभ असा झाला की मी फायनान्स कर्ज काढलं होतं. ते कर्ज काढल्यामुळं मला मुलाला एज्युकेशन लोन मिळत नव्हतं. मग ते पण गुरुजींना मी बोललो होतो. गुरुजी बोलले बेटा हो जाएगा. आणि झालं त्याचं असं की माझा तर पूर्णच मार्ग बंद झाला होता. कारण माझ्याजवळ काही नव्हतं. मुलाला तर शिक्षणाची फार गरज होती. तो कॉम्प्युटर इंजिनियर करायचंच म्हणला, हेच करायचं आणि करणार तर पुण्यातच करणार. त्याची तिकडं निवड पण झाली होती, पण माझ्याजवळ पैसा नव्हता. पण काय करणार, मग त्यानं आम्ही थोडेसे पैसे भरले. त्यानंतर त्याचे एक शिक्षक आहेत, त्या शिक्षकांनी बघितलं की मुलगा अभ्यास करतो आहे, हुशार आहे, पण ह्यांची परिस्थिती घरची तशी नाही. मग त्या शिक्षकांनी त्यांचे 2 विद्यार्थी त्यांना सांगितलं की असा असा मुलगा आहे, कर्तृत्ववान आहे, अभ्यास करतो, हुशार आहे, पण परिस्थिती बरोबर नाही. तर ते म्हणले ठीक आहे, आमच्या कंपनीत त्याला शनिवार रविवार काम देऊ. आणि दुसरी गोष्ट 3 वर्षाची जी काय त्याची फी आहे ती 3 वर्षाची फी आम्ही स्वतः भरू. ते झालं. त्याच्यानंतर आमच्या इकडं नवीन रस्ता केला होता. नवीन रस्ता केल्यानंतर तिथं थोडी अशी खडी पडली होती बारीकशी. त्याच्यावरनं माझी बाईक घसरली आणि दुसऱ्या स्कूटीला लागली. म्हणजे चुकी तर नव्हती, पण घसरल्यामुळं पडली. तर ती लेडीज म्हणले मी पोलीस केस करणार, अमकं करणार, तमकं करणार. चुकी नसताना मी त्यांना म्हणलं तुमचं काय जे असेल, गाडीची भरपाई असेल, काय लागलं असेल, मी रितसर करतो. ते म्हणले नाही मी पोलीस केस करणार आणि आम्हाला एवढे भरपाई पाहिजे. मी गुरुजींना अर्धाच लावले. गुरुजींना म्हणलं असं असं. तर गुरुजी म्हणले बेटा कोई बात नाही, ठीक हो जाएगा. मग त्याच्यानंतर पोलीस केस पण झाली नाही, काय पण झाली नाही. असे बारीक मोठे बरेचसे अनुभव क्षणाला येत असतात. आपण ह्या आपल्या अनुभवातून जे संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आलेले आहेत, या आपल्या अनुभवातून भक्त समुदायाला काय संदेश द्याल? मला जे अनुभव आलेत त्या अनुभवातून मी भक्त समाजाला एवढंच सांगेन की हा मनुष्य जन्म परत नाही. एकदा झाडाचे पान तुटून पडलेले परत जोडले जात नाही. मनुष्य जन्म हा भक्तीसाठी आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठी. त्यासाठी प्रत्येकानं हा मार्ग समजून घ्यावा आणि भक्ती करून आपल्या जीवनाचं कल्याण करावं. जसं तुम्ही सांगत आहात की मनुष्य जीवन हा वारंवार मिळत नाही
आणि खऱ्या अर्थाने मोक्षासाठी आज परमेश्वराने आपल्याला मानव देह दिला आहे. तर ह्या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घ्यायला हवी आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावं. तर आपल्या ह्या जर हाकेला कुणी एक साथ घालत असेल आणि त्याला वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालतात. त्या सत्संगमध्ये एक पट्टी येते, त्या पट्टीवर नंबर असतात. त्या नंबरवर तुम्ही कॉल केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नामदार सेंटर तुम्हाला मिळू शकते आणि तिथून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही. नामदीक्षा निःशुल्क असते. नामदीक्षा दिल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला पुस्तक आणि पूजेचे साहित्यसुद्धा निःशुल्क मिळते. धन्यवाद. सत साहेब.